रायगड मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म की काय ज्यांची ख्याती जोडली जगदंबेसी प्रथम वंदितो छत्रपती शिवरायासी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजनवर्ग वैद्य रमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला लहानपणापासून महाराज जाऊन त्यांना रामाच्या कृष्णाच्या शूरवीरांच्या महात्म्यांच्या वैराग्यांच्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही क्षेत्रात पारंगत झाले लहानपणापासून त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांना सहन होत नव्हता ते या अन्यायाबद्दल आवाज उठवत असत अन्यायाला तोंड देत छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 5व्या वर्षी आपल्या मामाकडून तलवारबाजी घोडेस्वार शिकून घेतली वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपली स्वतःची करणी घालून रायरेश्वराचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ खाल्ली ही शपथ सामान्य नव्हती आतापर्यंत सर्वांच्या रक्ताने ही पृथ्वी मागलेली होती परंतु यापुढे असं होऊ नये म्हणून स्वतःची करणी घालून रायरेश्वराच्या मंदिरात अभिषेक केला तेव्हापासून एक नवीन वाटचाल स्वतःसाठी निर्माण केले राज्य म्हणजे स्वराज्य या कल्पनेनुसार हे राज्य निर्माण करणे हेच एक ध्येय ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करत राज्य घडवले व अनेक राज्यांची अनेक गडांची निर्मिती केली अनेक गड जिंकले राजांचा आज जन्मदिवस आज आपण साजरा करतो हे आपलं मोठं भाग्य आहे आज हा हिंदू धर्म जिवंत राहिला ते माझ्या राजामुळे नाहीतर आपल्यालाही आज नमाज पढण्याची वेळ होती आज आपण हिंदू म्हणून जगतो ते केवळ माझ्या राजामुळे अनेक राजांना हरवणारा अफजल जेव्हा आपल्या राज्यात आला तेव्हा सर्वजण घाबरले परंतु माझ्या राजानं त्याला उभं फाडलं असं असणाऱ्या राजांची आज आपण जयंती करतो आहे एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो